नमस्कार मंडळी. जगावेगळे जगावेगळे अष्टावक्र संहिता मूळ संस्कृत सूत्रांचे पद्य रूपांतरण गद्य विस्तारासहित श्री नारायण पाटणकर रत्नागिरी लिखित भाग 12 प्रकरण 5 देहाभिमान त्याग हेच मोक्षप्राप्तीचे रहस्य. मागील प्रकरणात राजा जनकाने त्याच्या बोधाबाबत खात्री करून घेण्यासाठी अष्टावक्र मुनींनी त्याला विचारलेल्या प्रश्नांची साररूप उत्तरे एकूण 6 सूत्रांद्वारे दिली हे आपण पाहिले. आता सहज देहाभिमान त्याग म्हणजेच मुक्ती या बाबतीचे विवेचन अष्टावक्र मुनी पुढील प्रमाणे करीत आहेत. सूत्र क्रमांक 1 असंग नित्य शुद्ध तू त्याग कोणता करी देहाभिमान त्यागुनी मोक्ष सहज साध्य करी. विस्तार. राजा जनकाचे अद्वैताचे पक्के ज्ञान ऐकून अतीव समाधानी झालेले अष्टावक्र मुनी त्याला म्हणतात, अरे राजा, मूलतः तू अगदी एकटा आणि संगरहित आहेस. तुझ्यात तू सोडून काहीही नाही. तुझे म्हणावे आणि त्यामुळे द्वैत सूचित व्हावे असे येथे काही तुझं वेगळे नाहीच आहे. तू व तुझे असे द्वैत येथे नाही. येथे केवळ अद्वैती तूच आहेस. आता तू त्याग करावयाचा म्हटलेस तरी त्याग करण्यासारखे वेगळेपणे शिल्लक तरी काय आहे? आता फक्त तू आपल्या देहाचा अभिमान किंवा मी देह आहे हा भाव टाकून स्वस्थ राहा. अशा देहरहित भावात सहज असणे शक्य झाले की लगेच मुक्तीची सहानुभूती प्राप्त होते. मुक्ती देहाभिमान शिल्लक न राहिलेल्या पुरुषास सहज साध्य आहे. देहाभिमान गेला की न अपेक्षिताही मुक्ती प्राप्त होते. हीच ती सहज मुक्ती किंवा सोहम सिद्धी. आपण केवळ एकमेव सर्वव्याप्त चैतन्य आहोत याचा साक्षात्कार म्हणजेच सोहम सिद्धी किंवा सहज मुक्ती. जो स्वतःला देह समजत नाही त्याचे देह संबंधित सारे असणे, धन, वैभव, संपत्ती, संतती, पत्नी, नातेवाईक आपोआपच असून नसल्यासारखे होतात. आपण आपल्याला देहधारी समजण्याची चूक केली नाही की सर्व काही असूनही नसल्यासारखे असते. त्याग करायचा नसतो. आपण केवळ अज्ञान मी देह आहे हे नीट समजून घ्यायचे असते. अज्ञान नीट समजणे म्हणजेच त्याचा सहज त्याग व अर्थातच सहज मुक्ती. ज्ञानदीप म्हणजे चुकीच्या समजाला नीट समजून घेऊन त्यामुळे होणाऱ्या चुकीच्या समज अथवा समजुतीचा सहज त्याग. हा असा अज्ञानाचा सहज त्याग म्हणजेच ज्ञानदीप प्रज्वलित होणे, ज्यामुळे प्रत्यक्षात काहीही न टाकता सर्वापासून सहज अलिप्तता साधते, तीच मुक्ती. सूत्र क्रमांक 2 वारिधी बुडबुडे जैसे जन्मुनी लय साधती आत्मोद्भव विश्व तैसे जाणुनी तू लय साधिसी. विस्तार. अष्टावक्र मुनी मोक्षाबद्दल सांगताना राजा जनकाला म्हणतात, अरे राजा जनका, बुडबुडे जैसे समुद्रात जन्माला येतात आणि समुद्रातच नष्ट होतात, तेच हे विश्व आत्मसागरात जन्माला येते हे जाणून त्याचा लयही आत्म्यातच होतो हेही तू लक्षात घे. म्हणजेच सागर व बुडबुडे हे जसे मूलतः एकच आहेत तसेच आत्मा व विश्व हेही एकच एक अभिन्न आहेत. हे तू जाणलेस की सारे काही आत्मरूपच आहे याचे प्रत्यंतर तुला निरंतर येत राहील. हेच ते एकमेव आत्मसत्तेचे ज्ञानी लोकांना होणारे दर्शन. आत्म्यातच मनाचे विसर्जन साधणे म्हणजे मनोरूप अखिल विश्वाला मुक्ती प्रदान करण्यासारखेच आहे. आत्मैक्यबोध म्हणजेच मुक्ती. सूत्र क्रमांक 3
अज्ञानासी जसा सर्प दोरी ठाई वसे दिसे. आत्मज्ञानी तुझे साठी विश्वमिथ्या मोक्ष साधिसे. विस्तार. राजा जनका, तू शुद्ध आत्मज्ञानी असल्याने तुझ्यासाठी विश्व सारे मिथ्या आहे. जो अज्ञानी असतो त्याला दोरीच्या जागी सर्पाची वस्ती दिसते. ज्ञानी पुरुषासाठी केवळ सत्य तेच त्याला प्रत्यक्ष जाणता येते. तो दोरीला दोरी म्हणूनच जाणतो. तसेच विश्वालाही आत्म्यातून प्रगटलेले या अर्थी तो आत्मरूपच म्हणून जाणतो. असे आत्मोद्भव आत्म्यात विसर्जित करून केवल आत्मा म्हणून दर्शन घेता येणे हाच मोक्ष आहे. तो मोक्ष हे राजा जनका तू प्राप्त करून नित्य रहा. सूत्र क्रमांक 4. आशा निराशा सुख दुःख तैसे समत्वात पाही सदा शांत राही. तैसेची पाही जगणे निमरणे सदा पूर्ण समचित्त मोक्षी तू असणे. विस्तार. हे राजा, आशा निराशा सुख दुःख हे मनाचे खेळ असून त्या चित्ताच्या लाटा आहेत. तसेच जन्म मृत्यू हे शरीराचे गुणधर्म आहेत. या साऱ्यांचा तुझ्याशी म्हणजेच तुझ्या आत्मतत्वाशी शुद्ध चैतन्याशी काहीही संबंध नसल्याने तू शुद्ध चैतन्य म्हणून पूर्ण शांत मोक्षरूप आहेस हे जाणून सदा सर्वदा समत्वात राहा. देहाभिमान त्याग, आत्म्याचे अद्वैत जगरूपी भ्रमाचा त्याग आणि द्वैत द्वंद्व भावना टाकून समत्वात राहणे ही 4 सूत्रे अष्टावक्र मुनींनी मोक्षसूत्रे म्हणून सांगितली आहेत. राजा जनकाला जो उपदेश तोच आम्हा सर्वांना उपदेश आहे हे जाणणे व तसे असणे महत्त्वाचे आहे. प्रकरण 6. आत्म्याचे अनंतत्व आकाशाप्रमाणे आहे. सूत्र क्रमांक 1. अंतपारमी आकाश विश्व हे मृद घटापरी. ऐसे स्वरूप जाणिता ग्रहण त्याग कसा करी. विस्तार. अष्टावक्र मुनी राजा जनकाची परीक्षा घेताना हे पुन्हा अजमावून पाहत आहेत की खरोखरच राजा जनक परिपूर्ण इच्छारहित झाला आहे अथवा नाही. ही इच्छारहितता इतकी निर्भेळ असणे आवश्यक आहे की मोक्षाची ही इच्छा राहता कामा नये. ज्या अवस्थेत काहीही प्राप्त करणे, त्याग करणे, राग, विराग, प्रीती, भीती, हवे नको असे काहीही शिल्लक राहत नाही, त्या चित्ताच्या अवस्थेलाच शून्यता, रिक्तता म्हणतात. अशा रिक्ततेत आसक्ती नसते, विरक्तीही नसते. विश्वही अस्तित्वात असत नाही आणि म्हणूनच विश्वापासून मुक्ती असेही काही राहत नाही. अशा अवस्थेप्रत पोहोचलेली व्यक्ती म्हणजे शुद्ध चैतन्य होय. शून्यावस्थेतच ब्रह्म व आत्मा यांच्या ऐक्याचा, एकत्वाचा बोध होतो. ब्रह्माला साधक जाणतो व तो स्वतः ब्रह्मच होतो. ब्रह्मतत्वाला पोहोचताच सर्व क्रियकर्मांचा सहज त्याग होतो. नदी पार करताना नावेचा उपयोग किंवा आजार बरा होण्यासाठी औषधाचा उपयोग करतात. नदी पार झाल्यावर व तो रोग बरा झाल्यावर अनुक्रमे नाव व औषध टाकावे लागते. तसा त्याग न घडणे ही मूर्खता असते. ब्रह्मज्ञान झाल्यावर असा त्याग संभवतो. तो करण्याची गरज नसते. ज्ञान म्हणजेच मूर्खतेचा अंत. तर एकदा का स्वस्वरूपाचे अनंत चैतन्य रूप जाणले, त्याचे अनादि अनंतत्व किंवा आकाशत्व असणे जाणले की मातीच्या घटाप्रमाणे असलेल्या विश्वाचा सहज लय होतो. आता जो स्वतः आकाश किंवा केवळ ब्रह्मच आहे, तो स्वरूपी अनंतत्वाचा त्याग करू शकत किंवा ग्रहण करू शकत.
तो स्वयमेव आकाश ब्रह्म म्हणजेच अनादी अनंत गुणवत्तेने परिपूर्ण असतो. राजा जनक ही आपली ब्रह्मानुभूती सांगून अष्टावक्र मुनींना आपल्या शुद्ध बोधाची प्रचिती पटवून देत आहेत. सूत्र क्रमांक 2. स्वभावे उठती लाटा असीम मम सागरी, वृद्धी लय नसे काही त्याने या चैतन्य सागरी. विस्तार. असीम सागरात स्वभावतः सहज भावे मोठमोठ्या लाटा निर्माण होतात आणि मावळतात. मात्र त्यामुळे काही सागराच्या पाण्यात वाढ होत किंवा घट होत. त्याचप्रमाणे राजा जनकही म्हणतो की माझ्या अनंत चैतन्य सागरात प्रतिष्ठा किंवा अप्रतिष्ठा, मान अपमान, सुख दुःख यांच्या सहज लाटांमुळे काहीही बदल होत नाही. त्या स्वभावे येतात जातात. माझ्या ध्रुव अवस्थेला त्या स्पर्शही करू शकत नाहीत. स्वतःला साधू संत म्हणून घेणारे हारतुरे यांनी आपला सत्कार करून घेणारे पाखंडी प्रतिष्ठेसाठी धडपडत असतात. आपल्याला प्रतिष्ठित किंवा अप्रतिष्ठित समजणे हा अहंकार आहे. शुद्ध ज्ञानी ध्रुव असतो. त्याचा बाह्य जगाशी वास्तवात काहीही संबंध नसतो. त्याच्यातच मीचा अमर्यादित चैतन्यातच लय झालेला असतो. ज्ञानी लाभ नुकसानीच्या अतीत असतो. सूत्र क्रमांक 3. असीम मम सागरी, विश्व ही कल्पना असे, अति शांत निराकार व्यवस्थित सदा असे. विस्तार. माझ्या अनंत सागर रूपात विश्व ही एक फुटकळ कल्पना मात्र आहे. मी सदा सर्वदा अत्यंत अवस्थापूर्ण, शांत, निर्विकारी, निराकारी आहे. पूर्वी केवळ मनाच्या चलित होण्यासाठी अशांती उद्भवत होती. मात्र मी माझ्यात विलीन झाल्यावर कशाचाही अडथळा, त्रास मला होत नाही. कोणतेही प्रलोभन मला विचलित करू शकत नाही. सूत्र क्रमांक 4. विषयात नसे आत्मा, तैसे विषय आत्मिते, अनासक्त मी निस्पृह, ध्रुवावस्थ सदा असे. विस्तार. राजा जनक पुढे जाऊन सांगतात की आत्मतत्वात कोणतेही विषय नसतात किंवा विषयात आत्माही नसतो. विषयलोलुपता हा मनाचा गुणधर्म आहे. देहत्यागानंतरही उपभोगाची आवड नष्ट न झाल्याने विषयलोलुप मन सूक्ष्म शरीरात वस्ती करून राहते व वासनांमुळे पुन्हा स्थूल शरीराची धारणा होते. कधीही शांत न होणाऱ्या वासना पूर्ण करण्याच्या मनाच्या अविवेकी लोभामुळेच जन्ममृत्यूचे चक्र चालू राहते. मात्र आता राजा जनक मनाचा आत्म्यात लय साधून असल्यामुळे केवळ आत्माच आहेत. त्या कारणाने ते विषयाशी संबंधित नाहीत. ते विनासक्त, निस्पृह, परमशांत, उपाधिरहित आत्मतत्वच आहेत. सूत्र क्रमांक 5. चैतन्य मात्र मी राही, विश्वमज मृगजळापरी, ग्राह्य अग्राह्य न संसारी, सारे हे कल्पने परी. विस्तार. महान ज्ञानबोध झालेला राजा जनक म्हणतो की अहो अष्टावक्र महामुने, आता मी दशेंद्रियेधारी आणि मन, बुद्धी, चैतन्य, अहंकारयुक्त असा पंचमहाभौतिक शरीर नसून केवळ चैतन्यरूप आत्माच आहे. आत्म्याच्या दृष्टीने माझा देह आणि विश्वदेह म्हणजे केवळ मृगजळच आहेत. सारा भ्रम आहे, मिथ्या आहे सारे. जो आजपर्यंत देह व विश्व यांच्यातच अडकलेला मी, आपल्या आत्मतत्वाला, चैतन्याला न जाणता मी माझेपणात किंवा अहंकारात अडकलेला होतो, गुंतलेलो होतो. आता सारे तम नासले आहे. मृगजळ नष्ट झाले आहे. संसारातले स्वीकारण्यायोग्य
किंवा टाकण्यायोग्य माझ्यासाठी काही नाही. कारण संसार ही फक्त कल्पनाच आहे. सर्व माया आहे. चैतन्य या मायेपासून अलिप्त आहे. त्याचा मायेशी संबंध असूच शकत नाही. अस्तु.